सध्या सगळ्या महिला वायंगणीचे घाबरलेल्या आहेत, बाहेर पडा, उद्या महिला दिनावर आम्ही बहिष्कार घालणार. आचरा पंचक्रोशीत जर काय झालं तर त्याला प्रशासन जबाबदार राहील. मी सौ संजना सचिन रेडकर, माजी सरपंच वायंगणी आणि विद्यमान सदस्य. ही वायंगणी गावात जी घटना घडली त्याबद्दल आमच्या महिलांमध्ये भीतीचं वातावरण एक निर्माण झालेलं आहे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही मालवण पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नेतृत्व एक महिला करत आहे. आणि आता इथे बघितलं तर महिला जी निवारण समिती आहे त्याच्यात पण एक महिलाच आहे. त्याच्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त करून आम्हा महिलांसाठी या जे आम्हाला 50% जे आरक्षण भेटलेलं आहे महिलांना, म्हणजे ज्या कामावरती महिला आहे त्यांना 50% आरक्षणामुळे ज्या महिला त्या पदावरती आहेत शासनाच्या, मग त्या महिलांनी आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे. जो आरोपी आहे तो आमच्या समोर आणायचा आणि त्याचा जो गुन्हा आहे त्याला शिक्षाही झालीच पाहिजे आणि आम्हाला महिलांना न्याय मिळाला पाहिजे. जो उद्या महिला दिन आहे तो आम्ही कसा काय साजरा करायचा? जर आतापर्यंत 15 दिवस झाले तरी पण आम्हाला म्हणजे कुठची जो विचारतोय तर आम्हाला पोलीस वगैरे काहीच सांगत नाहीये की कितपर्यंत आला आहे तपास वगैरे काय, काहीच आम्हाला माहिती पडत नाहीये. मग आम्ही दाद कोणाकडे मागायची जर महिलांना न्याय मिळत नसेल तर? तेच आमचं फक्त आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांची जी छोटी म्हणजे 2.5 वर्षाची मुलगी आणि आम्हा महिलांना न्याय मिळाला पाहिजे एवढंच आमचं मत आहे. आणि सदरचा मृत्यू हा गूढ अशा पद्धतीने झालेला आहे, संशयित. त्याचं अजूनही काही 15 दिवस झाले, आता 13-14 दिवस झाले या गोष्टीला, पण त्याचं अजून काहीच उलगडा होत नाही. आरोपी सापडत नाही. पोलीस तपास चालू आहे, पण पोलीस तपास किती दिवस चालू आहे? 15 दिवस झाले तरी आरोपी मिळत नाही. आणि आता शासनाचं असं धोरण आहे की महिलांनी प्रवाहात यावं, पण उद्या महिला दिन सुद्धा साजरा करण्यासाठी शासनाकडून पत्र आलेलं आहे की महिला जास्तीत जास्त महिला जमवून ग्रामसभा घेऊन महिलांना हुंडाबळी, भ्रूण हत्या आणि महिलांना सक्षमीकरण हे 3 विषय ठेवलेले आहेत. पण जर महिला सक्षमीकरण महिला होणार कसं? जर महिलांना अशा जर घटना घडत असतील तर महिला सक्षमीकरण होणं शक्य नाही. आणि त्यासाठी आम्ही असं ठरवलं की उद्याच्या ग्रामसभेवर बहिष्कार घालायचा. ग्रामसभेसाठी कोणी महिला येणार नाही. आणि हे ते आमचं आहे की आम्ही जे निर्णय घेतला तो आम्ही शासनापर्यंत पोहोचवतो. आणि ह्या गोष्टीचा त्या उत्तराखंडाच्या मृत्यूचा गूढ जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत कोणतीही महिला सक्षमीकरणासाठी पुढे येणार नाही किंवा कोणीही प्रवाहात येणार नाही. आणि तर तिच्या मृत्यूचा गूढ उचललं नाही किंवा तिचं काही असेल, आत्महत्या असेल किंवा मृत्यू असेल किंवा काही असेल, पण त्याचं जे आहे काय ते सगळं लोकांसमोर यायला हवं. आणि तो आरोपी पण आमच्यासमोर यायला हवा किंवा आरोपीचा शोध पोलीस खात्यानं घेणं महत्त्वाचं आहे. नाहीतर प्रत्येक महिलेला आमच्या महिलांच्या मनात शंका आहे की आमचं उद्या कसं होतं? एक जर सुशिक्षित महिलेचा जर असा प्रकार होतो तर उद्या आम्ही सर्वसामान्य महिला आम्ही आमच्या कामासाठी बाहेर पडतो किंवा काय होतं जातो, पण महिलेने असं म्हणजे महिला आता घाबरलेलीच आहे आमची वायंगणीची. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की यांचा जास्तीत जास्त तपास निपक्षपाती व्हावा असं आमच्या सगळ्या महिलांचं म्हणणं आहे.